नमस्कार, साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वडापाव। वडापाव ही अशी रेसिपी आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते आणि चवीने खाल्ली जाते आणि वडापाव बनवणे देखील खूप सोपे आहे। चला तर मग आज आपण वडापाव बनवण्यास सुरुवात करूया। वडापाव बनवण्यासाठी सर्वात आधी आपण वडा बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 कप बेसनचे पीठ घेतले आहे। आता यात मी घालत आहे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर व आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ। तुम्ही यात तांदूळचे पीठ देखील घालू शकता, ते ऑप्शनल आहे। आता या सर्व मिश्रणला मी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि आता आपण याचे एक बॅटर तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी थोडे थोडे पाणी घालून अशा प्रकारे बेसनचे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। थोडे थोडे पाणी घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करत गेल्याने त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत व मिश्रण मस्त मऊसूद होते। इथे थोडेसे मिश्रण मला घट्टसर वाटले, त्यामुळे इथे मी थोडेसे पाणी घातले आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे मी मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। तुम्ही बघू शकता एक देखील गुठळी नाही आहे। मिश्रण आपल्याला थोडेसे घट्टसरच हवे, कारण जर ते पातळ झाले तर वड्यांना व्यवस्थित कोटिंग होणार नाही। त्यामुळे अशा प्रकारची कन्सिस्टन्सीच आपल्याला बेसनच्या या मिश्रणाची पाहिजे। बॅटर आपलं व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता आपण याला साईडला ठेवून देऊयात। आता आपण बटाट्याच्या चटणीसाठी एक ठेचा बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 मिरच्या घेतल्या आहेत। त्यानंतर यात मी घातल्या आहे 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या व 1 इंच अद्रकचा तुकडा। अद्रक मी अशा प्रकारे कापून घेतला आहे व यात मी घालत आहे अर्धा चमचा मीठ। ठेचामध्ये मी मीठ घातले आहे, त्यामुळे चटणीमध्ये मीठ घालताना सर्वात आधी मी चेक करेल, त्यानुसारच आपल्याला मीठ घालायचे आहे। आता आपण या ठेचाला दळून घेऊयात। अशा प्रकारे जाडसरच ठेचा आपल्याला दळून घ्यायचा आहे। आता चटणी बनविण्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे व त्यामध्ये 2 चमचे तेल घातले आहे। तेल गरम झाले आहे। आता यात मी घातली आहे अर्धा चमचा मोहरी। मोहरी व्यवस्थित तडतडली गेली आहे। आता यात मी घातले आहे कढीपत्ता। कढीपत्ता देखील आपला व्यवस्थित तडतडला गेला आहे। आता यात मी दळलेला ठेचा घातला आहे। ठेचा देखील आपल्याला 2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। इथे मी ठेचा व्यवस्थित परतून घेतला आहे। आता यात मी घालत आहे अर्धा चमचा हळद व हळदला देखील आपल्याला 1 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची आहे। हळद देखील व्यवस्थित परतली गेली आहे। आता इथे मी 4 ते 5 बटाटे घेतले होते, त्यांना व्यवस्थित उकडवून घेतले आहे व अशा प्रकारे त्यांचे तुकडे करून घेतले आहे व आता या बटाट्यांना इथे मी या मसाल्यांमध्ये मी घातले आहे। बटाट्यांना आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थित एकदम मॅश करत मिक्स करून घ्यायचे आहे। आता इथे मी वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। कोथिंबीर देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। इथे मीठ थोडेसे कमी होते, त्यामुळे मी पाव चमचा मीठ घातले आहे। मीठ देखील इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारची चटणी आपल्याला पाहिजे आहे। इथे आपली चटणी तयार आहे। आता आपण चटणीला थोडेसे गार करून घेऊयात। इथे चटणी मस्त गार झाली आहे। आता आपण वडे तयार करून घेऊयात। वडे बनविण्यासाठी इथे मी 1 चमचा चटणीचे घेतले आहे व त्याला अशा प्रकारे हातावर मस्त गोल करून घेत आहे। इथे तुम्ही बघू शकता मस्त गोल वडा तयार झाला आहे। पुन्हा एकदा 1 चमचा मी चटणी घेतली आहे, पुन्हा एकदा त्याला गोल करून घेतले आहे। अशा प्रकारे मी वडा बनवून त्याला थोडे चपटे करून घेतले आहे, म्हणजे असा वडा आपल्याला पाववड्यामध्ये टाकण्यासाठी इझी होतो। अशाच प्रकारे इथे मी संपूर्ण वडे तयार करून घेत आहे आणि इथे माझे संपूर्ण वडे बनवून तयार आहेत। आता आपण वडे तळून घेऊयात। वडे तळण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे। तेल गरम झाले आहे की नाही हे बघण्यासाठी इथे मी थोडेसे बेसनचे बॅटर घालून बघितले आहे। इथे बेसनचे बॅटर पटकन वरती आले आहे, म्हणजे आपले तेल व्यवस्थित गरम झाले आहे। आता आपण वडे तळून घेऊयात। साधारणतः 20 मिनिटे आपले बॅटर ठेवले होते, त्याला एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। बॅटर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता यात मी एक वडा घातला आहे। वड्याला आपल्याला अशा प्रकारे बेसनमध्ये व्यवस्थित
घालून घ्यायचे आहे व अशा प्रकारे तुम्ही चमच्याच्या सहाय्याने, जर हात खराब करायचे नसतील तर अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने वड्याला मस्त कोटिंग करून घेऊ शकता। तेल मस्त गरम झाले आहे। आता यात मी वडा टाकून घेत आहे। तुम्ही बघू शकता किती इझिली आपला वडा टाकला जात आहे व हात देखील खराब होत नाही आहे। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे वडे मस्त बेसनमध्ये डीप करून घेऊ शकता। इथे तुम्ही बघू शकता, इथे मी व्यवस्थित 3 वडे तेलामध्ये टाकले आहेत। आता या वड्यांना आपल्याला मीडियम गॅसवरच मस्त तळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता की किती मस्त प्रकारे आपले वडे तळले जात आहेत। आता इथे मी मस्त वडे पलटून घेतले आहे। तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला किती छान कलर आला आहे। पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट आपल्याला वड्यांना खालच्या बाजूने देखील व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे मीडियम फ्लेमवर वड्यांना आपल्याला पलटून घेत व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। साधारणतः 4 ते 5 मिनिट आपल्याला वड्यांना व्यवस्थित मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे। 5 मिनिट झाले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी वडे काढून दाखवले आहे। किती छान कलर आला आहे वड्यांना आणि तेल देखील जास्त नाही आहे। किती छान दिसत आहे वडे। अशाच प्रकारे आता आपण संपूर्ण वडे टाकून घेऊयात। अशाच प्रकारे आता पलटून घेत इथे मी संपूर्ण वडे व्यवस्थित तळून घेत आहे। तुम्ही बघू शकता या वड्यांना देखील किती छान कलर आला आहे। अशाच प्रकारे मी संपूर्ण वडे तळून घेतले आहे। आता आपण वडापाव बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी एक पाव घेतला आहे। पावला व्यवस्थित मधून कापून घेतले आहे। आता सर्वात आधी इथे मी खाली चिंचेची चटणी घालत आहे। चिंचेची चटणी लावून झाल्यानंतर इथे मी शेंगदाण्याची एक चटणी दळून घेतली आहे व ती देखील यात मी घालत आहे। आता यावरती मी वडा ठेवून घेत आहे आणि त्यासोबत एक मिरचीची चव म्हणजे काय वेगळीच असते, त्यामुळे मिरची तर हवीच ना। आणि इथे आपला वडापाव खाण्यासाठी तयार आहे। आणि अशाच प्रकारे तुम्ही वडापाव बनवून घेऊ शकता। खूप इझी आहे। आणि इथे तयार आहे आपले एकदम टेस्टी असे वडापाव। खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही बघितलीच। तुम्ही देखील मग नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला देखील विसरू नका। जर तुम्हाला हा वडापाव आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि साक्षीज रेसिपीज मराठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।